बी ऑनेस्ट लास्ट ब्लॉगमध्ये मी कुठे गेलेली हे जर तुम्ही बघितलं असेल तर ह्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मला जाणून घ्यायचंय की किती लोकं माझा हा व्लॉग ऑनेस्टली बघतात. त्यानंतर मी मस्त-मस्त गरम-गरम वडापाव खाल्लेला आहे. हा वडापाव खाऊन मला खरंच इंडियाची आठवण आली. ह्या बेकरीचंच नाव आहे बॉम्बे की मुंबई बेकरी समथिंग आणि ॲक्चुअली ब्लॅक फॉरेस्ट केक, क्रीम रोल आणि प्रॉपर चुरा टाकलेला वडापाव म्हणजे अजून काय हवंय मला सांगा. मग आम्ही गेलो मंदिरात कारण लास्ट टाईम जेव्हा आलेली तेव्हा आम्ही ठरवलेलं जायचं पण जमलंच नाही. तर ह्यावेळी आम्ही ठरवून मस्त मंदिरात दर्शन घेतलं आणि एवढं सुंदर मंदिर होतं हे. कॅनडामध्ये खूप एशियन्स आणि इंडियन्स आहेत तर खरंच असं एक होमली वाइब येते. पण हे डिफरंट कल्चरमध्ये आणि वेगळ्या देशात जाऊन जेव्हा आपण आपला कल्चर बघतो तिथे खूपच वेगळी फीलिंग येते. मी जेव्हा यूएसला आली तेव्हा मला असं झालेलं, की मला इथे काहीच इंडियन गोष्टी दिसत नाहीयेत आणि मी माझ्या घरातून एवढं सगळं गोष्टी मागवल्या. कारण मला असं झालं, की अरे इंडियन गोष्टी नसतील तर मी ऑपरेटच करू शकत नाही. एक खरंच आहे, की मी इंडियात जन्मली आहे ह्याचा मला खूप जास्त अभिमान आहे आणि तो मला इथे येऊन अजून जास्त रिअलाईज झालाय. नंतर आम्ही लास्टला सगळे मस्त मॅगी पार्टी केली घरी येऊन आणि दुसऱ्या दिवशी आम्ही होळी सेलिब्रेट करणार होतो. नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्यासोबत काय-काय झालं आणि आम्ही कशी होळी सेलिब्रेट केली हे बघायला विसरू नका. बाय.